आतापर्यंत कफ सिरपमुळे देशात 20 पेक्षा जास्त लहान लेकरांचा जीव गेलाय। आयुष्य खरंच इतकं स्वस्त झालंय का? म्हणजे बघा, बाजारामध्ये लहान लेकरांचे जीव जातील असे निकृष्ट दर्जाचे कफ सिरप येतात, त्याला आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता मिळते, ते खुलेआम विकले जातात, पण तरी सुद्धा आपल्या राज्यकर्त्यांना मात्र याचा थांग पत्ता लागत नाही। मग राज्यातील ड्रग इन्स्पेक्टर हे नक्की काय काम करतात? राज्यातील जनतेला हे सगळे प्रश्न पडलेले आहेत, त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजेच। फक्त औषध बॅन करून किंवा ते वापरण्यापूर्वी मार्गदर्शक तत्व तयार करून गेलेल्या लेकरांचे जीव हे नक्कीच परत येणार नाहीत। कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे लेकरांच्या मृत्यूच्या तांडवाची सुरुवात झाली ती मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधून। आतापर्यंत देशामध्ये 20 पेक्षा जास्त लहान लेकरांचा कफ सिरप पिल्यामुळे मृत्यू झालाय। स्थानिक डॉक्टरांनी या मुलांना कोल्ड्रिफ नावाचं कफ सिरप दिलं होतं। सुरुवातीला बरं झाल्यानंतर आठवड्याभरातच त्यांची प्रकृती पुन्हा अचानक गंभीर झाली। मृत्यू झालेल्या 6 मुलांची किडनी निकामी झाली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। या लहान मुलांचा मेंदू प्रतिसाद देत नसल्याचं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं। उपचारानंतर काही मुलांच्या किडनी काम करत आहेत, पण मेंदूचा प्रतिसाद मात्र मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे मुलं कोमात सुद्धा जातात। कोल्ड्रिफ कफ सिरप हे लहान बाळांना खोकला असेल तर दिलं जातं। याच कोल्ड्रिफ कफ सिरपच्या प्रोडक्शन आणि विक्रीवर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बंदी घातली आहे। या दोन्ही राज्यातील सरकारनं या कफ सिरपची चाचणी केली, तेव्हा त्यातून आलेल्या अहवालामधून धक्कादायक बाब समोर आली। लहान मुलांचा मृत्यू हा कोल्ड्रिफ कफ सिरप मधल्या डायइथिलीन ग्लायकॉलमुळे झाल्याचं अहवालात सांगितलं। या कफ सिरपमध्ये डायइथिलीन ग्लायकॉल आणि सोबतच एथिलीन ग्लायकॉल हे मूळतः कूलंट म्हणून वापरले जातात आणि यांची चव गोड आणि थंडसर असते, जे खाद्य सॉर्बिटॉल सारखं वाटतं। पण खाद्य सॉर्बिटॉल महाग असतं आणि म्हणूनच औषध कंपन्या त्याच्याऐवजी स्वस्त पर्याय म्हणून डायइथिलीन ग्लायकॉलचा वापर करतात। हे दोन्ही सुद्धा घटक देशी दारूमध्ये असलेल्या मिथाइल अल्कोहोलच्या श्रेणीमध्ये येतात आणि दोन्ही रसायनं शरीरासाठी अतिशय घातक असतात। या रसायनापासून तयार झालेले औषध हे मुलांसाठी नेफ्रोटॉक्सिक असतात, म्हणजेच ती थेट किडनीवर परिणाम करतात। ही रसायनं शरीरातील आम्लाची म्हणजेच ऍसिडची पातळी वाढवतात, जी नियंत्रित करण्याचं काम किडनी करत असते। पण जेव्हा तोच अवयव म्हणजे किडनी बाधित होते, तेव्हा विष शरीरामध्ये पसरतं आणि लेकरांचा मृत्यू होतो। मग जीव गेल्यावरच प्रशासकीय यंत्रणा जागी होतीये का? एखादा निकृष्ट दर्जाचं कफ सिरप बाजारामध्ये येईपर्यंत FDA काय करत होतं की खरोखरच रितेश देशमुखच्या पिल ह्या वेब सिरीज मध्ये दाखवल्याप्रमाणे देशातल्या फार्मा क्षेत्राची अवस्था बिकट झाली आहे का? ना दर्जा, ना चेकअप, ना लोकांच्या जीवाची काळजी, फक्त इतर कंपन्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये काहीतरी बाजारात घाईघाईमध्ये आणायचं आणि मार्केटमध्ये ते विकायचं, असंच काहीतरी आपल्या देशात सुद्धा सुरू आहे का? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। बाकी तुम्हाला आपल्या देशातल्या फार्मा सेक्टर बद्दल काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा।